तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपला ब्लॉग आजचा खूप मोठा आणि भव्य आणि लय भारी असणार आहे. आणि कारण आपण चाललो आहोत आपल्या पुतण्याच्या लग्नाला नाशिकला. चला तर मग आपण संपूर्ण मजा मस्ती सर्वच काही बघूया. पूर्ण ब्लॉग बघून जावा. चांडोली बाई काय म्हणते 4 विरुद्ध 12 15 चांडोली बाई म्हणते. हा चांडोली मळ्यामध्ये केलेला आहे नारी नारी. त्यानंतर आपण जातो जातो नाश्त्याला थांबलो आणि आपला धिंगाणा. मजा येते का नाही? या काय मागे त्यानंतर आपण असा धमाल मस्तीचा प्रवास करत बरोबर येऊन पोहोचलो. ते म्हणजे नाशिक मध्ये आपल्या पुतण्याला लग्नाला. चला तर मग अजून आपण पुढे जाऊन बघूया सर्व काही. त्यानंतर आपण सर्वांनाच ब्लॉग मध्ये घ्यायचं म्हणून सर्वांना एक 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 उतरताना सर्व आत्या मावशी मामा काकू मामी सर्वांनाच घेत आपण ब्लॉग मध्ये होत होतो. चला मग असंच सर्व काही व्हिडिओ करत करत आपण येऊन पोहोचलोय ते म्हणजे लग्नासाठी. चला मग अजून आता पुढे जाऊन बघूया सर्व काही. शिरसोट आणि चांडोली परिवारातर्फे आपले शहरचे स्वागत असं आपल्याला बोर्ड दिसला आणि आपण रिसॉर्ट मध्ये म्हणजे कार्यालयामध्ये गेलो. गेले गेले आमचा गौरव नाही आवरायला लागला. त्याला म्हणलं तू काय नवरदेव नाही तर ती मेकअप करायला लागला बघा. ते आमच्या ताईसाहेब त्याचा मेकअप चांगला मस्तपैकी करत होत्या. बरं जाऊ दे म्हणलं. नंतर काय आपण आवरू आपल्या ब्लॉगरला काय लई मेकअपची गरज नाही. नंतर मग आम्ही सर्व काय आवरून हळदीसाठी तयार झालो. पण सर्वात अगोदर चांडोली परिवारात कार्यक्रम म्हणजे कसा असतो भेटागाठीचा. मग त्यामध्ये आपण सर्व काही करत होतो भेटागाठी. आणि आपण सर्वात छोटा काका होतो नवरदेव त्यामुळे आपल्याला भरपूर मानपान काय काय मिळत होता. मग आपण सुद्धा ती काय आणि तुम्हाला सांगतो आमची चांडोली फॅमिली का ना लय मोठी आहे बघा. तरी सुद्धा आपली थोडेफार जण आलेच नव्हते. थोडेफारच आम्ही आलतो. आमची म्हणजे का नाही 1-2 बस भरते तरी आम्ही थोडेच जण आलतो. आणि लय माझ्या सर्व काय कारण थोडं लांब होतं लग्न आपल्या भावाचं आहे. पण काय सगळं काय घोटाळाचं बघा. बरं जाऊ दे म्हणलं. असंच आपली मजा मस्ती हळदी चालू झाल्या. मग हळदीला काय मग मस्त अशा हळद बिळद लावत होतो आपण. नंतर मग काय डान्स करायला सांगायची गरज नसते. आपण गाणे बिणे लावून डान्सच चालू झाला. मग ई करत बघा हा झांबळांग माचळांग हा.
खेळून खेळून ढिगाणा मस्ती घालून तुम्ही तर व्हिडिओ नाचणं बघतच असाल. असं करून मग शेवट आपण गेलो जेवायला, भूक लागली म्हणून. जेवताना काय थोडाफार शूट घेतला, एवढं काय नाही बघा. मग जेवण करून होतोय तोच तर अजून डान्स चालू झाला. हो त्यानंतर मग काय आपण दमून बघून झोपलो रात्री. नंतर सकाळी उठलो तर थंडी वाजली म्हणून चहाच पिला. नंतर मग काय ही सर्व आपलं ही गौरव बघा. सकाळी उठला ही बी बूट पॉलिश काहीतरी करत बसलं. ह्याला काय तरी इथं सुचतच नाही बघा. आणि बाकी सगळे काय आवरत ही होते, मेकअप ते सगळ्यात चालू होता. आणि ह्याचं काय बूट पॉलिश जाऊ दे म्हणले, ह्याचं काहीतरी वेगळंच. मग आपण बाहेर जाऊन बघू म्हणलं वातावरण. तर बाहेर गेलो तर काय नवरदेव आवरून डायरेक्ट फोटोच काढत होता की. आणि फोटोग्राफर बी एवढं सकाळी येऊन थांबलेलं. मग म्हणलं आता आपण बी आवरावं लागतं. मग आपण पण मस्तपैकी आवरून तयार झालो. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आपण बोललो आता बघा. मग तुम्ही पण बोला कमेंटमध्ये. नंतर मग काय वैदिक पद्धतीने सर्व काही लग्न चालू झालं सकाळच्या वेळेसच. मग सर्व काही लग्नात शूट तुम्ही बघून घ्या. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयो महेंद्र तनया चरमन्वती क्षिप्रा विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे मनसा स्मरामि कुलस्वामीचे चिंतन करिते सावधान राम मंगलम भगवान विष्णु मंगल. लग्न चालू होतं तोच तर म्हणलं मग आपण थोडंफार बाहेर फिरून घेऊ. मग तोच तर आपल्या भावाची बुलेट होती तिथं. बुलेट घेऊन थोडीफार चक्कर मारून रील व्हिडिओ तर काढू म्हणून. मग ती सुद्धा ब्लॉगमध्ये घेत होतो. मग कसं वाटतं आपल्याला बुलेट चालतं बघा. मग जाऊ दे म्हणलं. नंतर मग आता आतमध्ये अजून येऊन पोचलो. सहावा पाऊल सहाव्या सुपारी जवळ दारिद्र्य व त्यासारखी इतर सर्व दुःखे, मंगल कार्य व त्यासारखी इतर सर्व सुखे, तात्पर्य सुख दुःखात मी तुला सहाय्य करणारी म्हणूनच तुझी समर्पण केले आहे. तेव्हा तुम्हाला वंदनीय आहे. सुपारी ढकला, सर्वांनी पाकळ्या घ्या, डोक्यावर वाहा. ओम सत्तर्षा संपरिदय श्री संत समिधा. त्यानंतर एकदम मजेचा म्हणजे पारण्याचा टाईम. मग नवरदेवाचा पारणा म्हणले आपण सर्व काय फेटे घालून भाऊ आपला पुतण्या दुसरा सर्व काय आवरून तयार झालो. आणि इथं परत बाहेर बघतो तर काय एका जणा कोणा तर वाढदिवस होता आणि त्यांचं केक कापायचं चालू. म्हणलं लग्न आहे का वाढदिवस आहे काय कळलं ना. बरं जाऊ दे म्हणलं. त्यांचा वाढदिवस झाला. नंतर मग आपला नवरदेव निघाला पार.
मग काय नाचत नाचत मिरवणूक लयच मज्जा येत होती. मग म्हणलं आता ब्लॉगमध्ये तर सगळ्यांनाच घ्यायला पाहिजे. मग सगळेच वराड घेत होतो आपण ब्लॉगमध्ये. आणि त्यात मध्ये ज्यांनी दुसऱ्यांनी काय तर नाचायला चालू केलं. बघा कशी ॲक्शन नाचायला लागले ती करून. मग नाचत गाणं बांधलं त्याच्यावरती बरोबर ॲक्शन करतो. बघा मग येऊ मग काय वराड आपलं कार्यालयात आलं धिंगाणा एकदम मस्तपैकी असं पोरं सगळे आम्ही नाचायला लागलो आणि एकदम मस्तपैकी नवरदेवाला मी खांद्यावर घेतलेलं आणि सर्वजण पाहुणे मंडळी आमचं बघून अजून नाचली. नंतर मग काय ही नवरी मुलीची बहिणी आणि त्यांच्या सर्व काही मैत्रिणी बहिणींनी एक डान्स बसवला. त्यांचा डान्स आपण बघूया मग पूर्ण. बघा मग त्यानंतर काय डायरेक्ट नवरी सुद्धा डान्स करायला लागली ती सुद्धा बघू मग आपण.
काय लग्न नाचणं गाणं सगळं सगळं झालं म्हणल्यावर भूक तर लागली म्हणल्यावर जेवण तर केलंच पाहिजे. मग जेवण मस्तपैकी आपण करत होतो. बघा मग कसलं भारी सर्व काय गुलाबजामुन हे सगळंच काय जेवण वगैरे केलं. नंतर मग एक कार्यक्रम चालू झाला ते म्हणजे बिदाई म्हणून काय तर असतो. मग त्यात लय भारी मजा. मग बघा कसलं भारी वाटतं. आणि असं मस्त भारी वाटत होतं. इथं काय काय वेगळीच प्रथा चालू होती. ती ताटात काय परात बिरात डोक्यावर लावत होती सगळ्यांच्या आमच्या ती लावली आणि मस्त असं वाटत होतं आणि वळख बिळख करत होते सगळे पाहुणे. बिदाई म्हणून कसला कार्यक्रम होता हे मी पहिल्यांदाच बघितलं. नंतर मग करत मग अशा प्रकारे चांडोलीने जोरदार अशा बजरंगबलीचं नाव घेत जय श्रीरामचं नाव घेत परत वडली येऊ. त्यानंतर मग काय नवरीकडून आमच्या पाठीवर शिक्के मारायचं काम चालू होतं. मग ते काय म्हणले शर्ट घाण व्हायला नको टाळावर काय ती सगळं वेगळंच करायला. बरं असू दे म्हणलं हळदीने शिक्के काय काय मारले. मग ते असा कार्यक्रम सर्व होत होता. बघा मग तुम्ही हे सर्व कार्यक्रम करून आपल्याला जायचं होतं पटकीन पंढरपूरला कारण आपल्याला झाली ती घाई जायची. वाटलं मग लग्न सोहळा मजेशीर. त्यानंतर मग आता बोला पुंडली करत आपण निघालो. भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मोरया. नंतर मग ही धाकटा पोटणं आपल्याला बसमध्ये भेटायला आला. त्याचं मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालं आणि आत्ता नवरदेव पण मिलिटरीतलाच होता. मग त्याला आपण कॉंग्रॅच्युलेशन केलं ना आपण निघालो पंढरपूरला. के पान बनारस वाला पान बनारस वाला बंद कल का ताला के पान बनारस वाला बंद कल का ताला बनारस राम दुआई चक्कर में चल गया आए 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 मैं हूँ
आहे